आज माझ्या पार्लरमधला हा शेवटचा मेकअप आहे. याच्यानंतर आपलं हे पार्लर नसणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या इथला जो किचनचा लाईट आहे ना, त्याची जी वायर वरती तशी खाली दिसत होती इथं नेहमी. इथं तुम्ही पाहिलं असेल बाकीच्या व्हिडिओमध्ये, इथं शेत चमकलेली दिसायची की खूपदा. तर आज यांनी मस्तपैकी तिची फिटिंग तिकडून मागून असं तिथं आणून करून दिली मस्त. तर आता पहा तुम्ही इथं जे मेसी दिसत होतं ना आधी, ते काही दिसत नाही, छान तिकडे बॅक झालं. तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल ते. आणि आज मला काजूची भाजी करायची, तर हा मसाला भाजून घेतला आहे, तो पाहून घ्या आधी. त्याच्यामध्ये टाकला आहे मी खोबरं, कांदा, तेजपत्ता, दालचिनी, काळे मिरे, लवंगा, ह्या अशा डाळ्या असतात ना, त्या डाळ्या पण टाकले, धने, असं सगळं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये खडा मसाला जो असतो आणि छान थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं. आता तो मसाला थंड झाला आहे, कणिक पण मळते इकडं. आणि इथं हे काजू धुवून आहे ना, त्याचे असे 2 खाप आपण करून घेतलेले आहेत. आणि लसूण पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता यांचं इथं काम चालू आहे, मला तिथं मिक्सर लावायचं आहे आणि मसाला वाटायचा आहे, तोपर्यंत मी तरी खाऊन घेते. आणि तर आज म्हणजे चला काजूची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. मी तुम्हाला मसाला सांगितलाच आहे सगळा. भाजताना पण मी दाखवणार होती, पण शूट घ्यायला तेव्हा कॅमेरा ट्रायपॉड लावायला काही माझं जमलं नाही, कारण मोबाईल पण माझा चालू होता तेव्हा, फोन कॉल चालू होते, तर त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही शूट तेव्हा. आणि आज माझ्याकडे डोहाळ्याचा मेकअप पण आहे. आजच येतो? हां आज आहे ना. आज काय बाय? दुपारी येणार आहेत ते 1-1:30 वाजता. आता वाजलेले 11:30 वाजलेले, 11:30 होऊन गेले. त्यांचं काम चालू होतं ना इथं, त्याच्यामुळे मग मला स्वयंपाक करायला वेळ, म्हणजे असं जागा नव्हती इथं, लेट झालं स्वयंपाकाला. ठीक आहे. आणि बाकीचे कामं आवरले सकाळपासून, झाडझूड वगैरे सगळं, टॉयलेट बाथरूम क्लिनिंग असं सगळं आवरलं. कपड्यांच्या घड्या पडलेल्या होत्या 2-3 दिवसापासूनच्या, त्या पण केल्या. आणि ट्रॉलीचं जे काढून ठेवलंय ना आपण रात्री, ते पण लावायचंय मला आता. सगळं ट्रॉलीमधले भांडे वगैरे छान सुकून गेले आता. ते खूपच छान केलंय आता, ते मस्त एकदम बारीक आहे ना, असं मस्त भारी वाटतं. उघडता पण यायचं नाही, मला माहितीये. लगेच ती वायर तुटायची, लगेच लाईट बंद व्हायचं. व्हिडिओ सुरू होता. एकदम कटोकट बसून येते. हे पप्पांना किती मस्त ठेवले. मी किचन टूर देणार आहे मी लवकरच. माझी मम्मी ना जय किशन आवडते ना, असल्याकडे की मऊ किती भारी वाटते, मऊ किती भारी वाटते, कृष्णा किती छान दिसते. चला मी ना सगळा मसाला आता मिक्सरमध्ये वाटून घेते. छोटं भांडं यासाठी घेतलं कारण याच्यात ना पटक्यात होतो आणि छान बारीक होतं म्हणून. जाड मोठं होऊन होतं. मसाला छान बारीक झालेला आहे आणि असे 2 मिक्सर वाटण आहे आपलं वालं, त्याच्याने छान लागते काजूची भाजी. मग काजू आणि पनीरची भाजी ठेवलंय ना. काय भारी वाटतं बाई, कापतो ना बघायला. खायला पण तेवढंच टेस्टी असणार आहे ते. बनवते तू, हे तर छानच टेस्टी. इकडे पाणी गरम ठेवलंय मी शेगडीवर. आणि तुम्ही खूप जण पुन्हा कमेंट करता काही मी व्हिडिओ पाहिला नसेल, त्यासाठी शेगडी कोणत्या कंपनीची आहे, तर तिच्यावर कोणत्या कंपनीचं वगैरे कृष्ण दाखवून दिलं. विशेष अशी कोणत्या कंपनीची नाही ती. खरं पाहायला गेलं तर मी शॉपला गेली आणि कमी किमतीची जी आहे ना ती मी घेऊन आलेली. कंपनीचं नाव कुठे? काहीच कंपनीचं नाव नाही, कंपनीचं नाव नाहीये तिथं, कोणत्याच कंपनीची नाहीये ती. आणि अनाथ आहे ती, अशी डायरेक्ट लोकल घेऊन आलेली आहे मी. म्हणजे ती 2400ची होती, तरी अशी स्वस्त होती खूप, असं नाही. पण त्यांना विचारलं मी शॉपवाल्यांना, लोकल शॉपमधून घेतली ना, तर कोणती चांगली म्हटलं. दादा म्हणे चांगली म्हणे, कारण दुसऱ्या पाहत होतो ना कंपनीवाल्या, तर त्या लगेच 3500-4000 अशा त्यांच्या किमती होत्या. मग मी म्हटलं जाऊ दे, कारण आपण पहिल्यांदा वापरतोय, म्हटलं एवढी महाग घेऊन काय करायची. म्हणून मी अशी सगळ्यात कमी रेंजची जी होती ना ती घेतली. आणि ती चांगली निघून गेली. कंटिन्यू तिचा इतका वापर आहे, म्हणजे तिच्यावर मी चहा, दूध आपण दोघे तिघे टाइम गरम करतो, दोघे
टाइम चहा, त्याच्यानंतर असं खिचडी भात, परत अजून भाजी पण करते मी तिथं. गॅसवर जास्तीत जास्त मी फक्त पोळ्या आणि भाकरी करते, कारण तिच्यावरचा तवा मी आणला, तो तवा काही बरोबर निघाला आणि मी तो रिटर्न करून दिला. मग पोळ्या भाकरी गॅसवर करते. पण आता कसं घाई आहे ना, म्हणून मी गॅसवर करून राहिली भाजी. इकडं तरी पण मी भाजीचं पाणी इकडं गरम ठेवलेलं आहे, म्हणजे तरी तेवढं गॅस वाचेल. लगेच इकडं गरम पाणी टाकल्यावर भाजीची चव पण छान लागते ना म्हणून. तर कंपनी मला माहिती नाही आहे शेगडीची, तसं तुम्ही कोणती पण घेऊ शकता. एवढं काही नाही त्याच्यामध्ये, छान चालते आणि खूप उपयोग होतो त्याचा. तर मी इकडं चटणी, गरम मसाला आणि हळद आणि अजून दुसरा काळा मसाला असं घेऊन घेतलं. कलर सारखेच राहतात, पण मग ते थोडे वेगळे वेगळे राहतात ना. आणि छान परतून घेतलं. मध्ये ना थोडीशी जागा करून तेलात परतून घेतलं मी, म्हणजे ना वेगळी फोडणी करायचं काम नाही राहत आपल्याला. आणि तेलात मसाला हे जे असतं ना चटणी वगैरे, ते पण चांगलं परतून होऊन जातं. मग काहीच बनवण्याचं डोकं बघा. मी माझ्या आईकडून शिकली ती आयडिया. पनीर पण मी इथंच परतून घेते, कापून धुवून घेतले स्वच्छ. काजू टाकलं आणि हे काजू इथं ते परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी सोडून देणार आहे. त्यांना पण मग थोडासा मसाला वगैरे करून पहा. अशी भाजी तुम्ही अशी लागते ना मस्त टेस्टी. गरम पाणी करून ठेवलं होतं मी शेगडीवर. जैसे तू है पास मेरे कोणत्या मूवी मधलं होतं ते मला काहीच माहित नाही. कोणती तरी छान मूवी होती. ऐकलं मी आणि आलं ते तोंडात लगेच. अरे एकदम मास्टरपीस मूवी होती ती. कोणती तरी मला आठवत नाही आता कुठलं. त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर असं टाकून घेते, पोळ्या करते आणि इकडे भात लावते. तर चला आता भेटू आपण थोड्या वेळानंतर. कृष्णा मदत करते आपली. सुट्टी ना, आज रविवार आहे, करायची थोडीफार मदत. सवय लागते सगळी. का ग बाई, तिला आहे म्हणा सवय. आता मी तर भांडे घासते आणि ना माझी आई बाबा येते माझ्या मम्मीचं तुम्हाला सांगितलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये की मम्मीचा ऍक्सिडेंट झाला होता. तर आई बाबा पण राहायला गेलं आणि ते बघायला येत आहे आता मम्मीला. तर मम्मी म्हणून आता थोडं असंच काही स्पेशल वगैरे काजू पनीर करते. मी सुद्धा ट्युशनवरून आली आणि नंतर पुन्हा संध्याकाळी आम्ही सगळे फ्रेंड्स खेळायला जाणार आहे. गार्डनमध्ये बोलवलं इकडे. हो ना. खूप मजा करू आम्ही. हे पा इकडं बिना सांगायची मला मदत करू लागते. कृष्णा थोडेसे भांडे पडले होते बेसिंगमध्ये, ते ती आवरते. आणि इकडं पहा मस्त भाजी होते. कुकरबद्दल पण तुम्ही विचारलं होतं, तर तो सांगते मी हॉकिन्सचा आहे आणि मला वाटतं 3,500 ते 4,000चा होता तो. तर आम्ही लोकल शॉपमधून घेतलेला आहे, पण खूप छान निघाला. कारण या शेगडीवर आहे ना मस्त बसतो तो. आणि स्टीलचा कुकर होता ना माझा, म्हणजे 2 कुकर आणि 1 झाकण असं होतं ते. मी केस पण विंचरलेले नाहीत अजून, त्याच्यामुळे असं दिसतं होतं. तर असं होतं. तर तो त्याच्यापैकी जो 5 लिटरचा कुकर होता ना माझा, तो म्हणजे घेतल्यापासूनच खराब निघाला. खराब म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी भात खिचडी जे काही बनवायचो ना ते डायरेक्ट जळून जायचं ते. आणि त्याच्यामुळे मी तो जास्त वापरायचीच नाही. पण मग 5 लिटरचा कुकरची गरज आहेच, कारण 6 जणांची फॅमिली आहे आमची. आम्ही 4 जण, मम्मी पप्पा असं, सासू सासरे असं म्हणून. तर त्याच्यामुळे मी तो घेऊन टाकला आता. आणि शेगडीवर बसेल असा घेतलेला आहे त्याच्यामुळे. वाय आर यू लाफिंग कृष्णा? आणि ना माझं अजून बरंच सावरायचं राहिलेलं आहे. तर बघा तुम्हाला दाखवते मी. हे पा, रात्री जे भांडे धुतले ना मी सगळे ते इकडं, आणि त्यांच्यामधल्या वस्तू इकडं. हे कवर पण मी रात्री धुतले ना ते पण इकडं आहेत, म्हणजे ट्रॉलीमधले ते. आणि इथं अजून हे खाटीवर. आजचं वातावरण पा किती सुंदर आहे, मस्त. हे पा, मागचा पोर्च पण झाडायचा राहिला आहे माझा. बरेचसे कामं राहिलेले आहेत आवरायचे. चला आता पोळ्या करते फटक्यात. उश, या दिवसाच्या ना माशा खूप येतात गड्या. आज आई आणि आबा आलेले होते. का बरं आले असतील बरं का, मी सांगते तुम्हाला. तर ते दोघेजण मला भेटण्यासाठी आलेले होते.
जेव्हापासून आईला आबांना समजलेलं होतं की मी स्कूटीवरून पडून गेली तर त्यांचं चालू होतं की आम्ही तुला भेटायला येतो बो असं म्हणून. त्यांचा जीव काही थांबला नाही मला भेटण्या वाचून आणि ते दोघंजण आले होते. तर जेवणं झाले आमचे आणि स्पेशल आज संडे पण होता आणि आईन ते पण येणार होते म्हणूनच मी काजू पनीरची भाजी केलेली होती. आणि त्याच्यानंतर मग माझा मेकअप चालू होता इकडं पार्लरमध्ये आणि आई पण इथंच माझ्याजवळ बसलेली होती. मग बघत होती माझी गंमत दुरून फक्त बसून साईडला. तर आज माझा हा पार्लरमधला शेवटचा मेकअप आहे. याच्यानंतर हे पार्लर पण नसेल आपलं आणि इथं मेकअप पण होणार नाहीत. आणि जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की रोज मी तुम्हाला काहीतरी असं म्हणजे पॉझिटिव्ह असं काहीतरी बोलत जाईल तुमच्यासोबत जेणेकरून तुम्हाला पण त्या गोष्टींचा त्या कराव्याशा वाटतील किंवा मग तुम्हाला छान वाटेल ते ऐकून किंवा तसं काही असं मला जे माझ्या मनात असतं किंवा जे माझे विचार आहेत मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करत जाईल रोजच्या व्हिडिओमधून थोडे थोडे. जसं की आज आता आपण सुरुवात करू. हे माझं पार्लर आहे ना, आधी मी टूर केलेला आहे याचा, तुम्ही पाहिलं असेल. पण आजपासून 12 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी स्टार्टिंगला आणि लग्नाच्या आधी पण मी फक्त मेहंदी काढायची तेव्हा आणि नॉर्मल आयब्रो वगैरे. तर नवरीच्या हातावर मेहंदी काढायची फक्त 150 रुपयामध्ये 200 रुपयामध्ये अशी मी नवरीच्या हातावर तेव्हा मेहंदी काढायची. आणि त्याच्यानंतर लग्नानंतर मी फक्त माझ्याकडे आयब्रोचा दोरा, वॅक्स सीटर आणि आपली जी घरगुती चेअर असते ना बसायची, तर तशा चेअरवर मी ज्या कोणी बायका यायच्या तर तरी पण यायच्या माझ्याकडे कारण माझ्या आयब्रोज वगैरे केलेलं आधीपासून आवडायचं सगळ्यांना. आणि फेशियल किट आणून घ्यायची 1-2 असे, तसंच घरातून चालवायची पार्लर. त्याच्यानंतर मग मी फर्निचर केलं पार्लरचं आणि फक्त चेअर घेतली. तर रूम नव्हती पण आपल्या ज्या बेडरूममध्येच मी चालवायची पार्लर असं होतं. आणि त्याच्यानंतर मग असं वाटायला लागलं की म्हटलं ठीक आहे आता रूममध्ये छान रिस्पॉन्स येतो आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पार्लरसाठी स्पेशल रूम केली म्हणजे जी बाहेरची रूम आता ज्याच्यात तुम्ही मेकअप होताना पाहिला ना तर ते मी केलं. आणि तिथं मग स्पेशल प्रॉपर रूम म्हणजे तिथं AC, फर्निचर, फेशियलचा बेड, हेअर स्पाची चेअर, कटिंगची चेअर, बसायला सिटिंग एरिया वगैरे असं सगळं प्रॉपर सेटअप माझा झाला. मेकअपची पेटी चांगली म्हणजे ती तुम्ही जर विचार करत असाल तर 50-60 हजाराची नुसती मेकअपची म्हणजे जास्त पण कमी नाही. आपण त्याच्यात जितकं ॲड केलं तितकं पण कमीत कमी मेकअपचं असं येतं साहित्य. तर सांगायचं एवढंच की एका आयब्रोच्या दोऱ्यापासून मी सुरुवात केली होती, एका वॅक्स सीटर आणि फेशियल आपली जी घरातली चेअर असते ना त्या चेअरपासून मी सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर हळूहळू एक रूम बनवला पार्लरचा आणि आता त्या पार्लरच्या रूममधला हा शेवटचा मेकअप होता. तर कधी पण आहे ना आपण सुरुवात करण्यावर महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट सगळं नाही मिळणार. डायरेक्ट आपण मोठी हायफाय रूम टाकून देऊ पार्लरची आणि ती नाहीच चाललं किंवा मग एवढं इन्व्हेस्टमेंट त्याच वेळेला करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींपासून जर सुरुवात केली तर खूप छान होतं. आणि त्याच्यातला रिझल्ट पण आपल्याला हळूहळू कळायला लागतं. एक स्टेप बाय स्टेप पायरी आपण चढत चालतो, आपल्याला यश येत चालतं आणि नुकसान होण्याचं पण काही टेन्शन राहत नाही कारण आपण खूप छोट्यामधून सुरुवात केलेली असते. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणी विचार करत असाल, कोणी गृहिणी असतील काही ताई, त्यांना जर वाटत असेल मी काहीतरी करायला पाहिजे आणि मला पण काहीतरी 2 पैसे कमवायचे आहेत, माझे स्वतःचे काहीतरी असं वाटतं खूप जणींना, तर त्यांच्यासाठी म्हणते की तुम्ही ज्या गोष्टीमध्ये चांगल्या असाल ना, जी गोष्ट तुम्हाला छान येते, जसं की काही जणांना शिवणकामामध्ये इंटरेस्ट असेल, काही जणांना म्हणजे रील्स वगैरे किंवा मग असे यूट्यूबचे व्हिडिओ त्याच्यात इंटरेस्ट असेल, काही जणांना स्वयंपाक छान येत असेल त्यांनी घरून पण तुम्ही टिफिन सुरू करू शकता. काही जणांना मेहंदी किंवा काही जणांना जे तुमचे इंटरेस्ट ज्याच्यामध्ये असेल, जसं की काही जणांना पार्लरमध्येच असेल इंटरेस्ट, पण तुम्ही सुरुवात करा आधी. जिथं आहेत ना तिथून तुम्ही सुरुवात करा. तिथून तुमच्या ज्या आजूबाजूच्या मैत्रिणी असतात त्यांना तुम्ही सांगा की मला हे येतं, कुणाला लागलं ना तर सांगा, मला मेहंदी काढता येते, मला रांगोळी काढता येते, कुणाला गरज असेल सांगा, कुणी गावाला गेले तर मग माझ्याकडे टिफिन सांगा. असं तुम्ही सांगत राहा आणि सुरुवात करा. हळूहळू छान रिस्पॉन्स येत चालतो आणि आपल्याला पण अजून प्रेरणा वाटते, उत्साह येतो अजून छान, मग तेव्हा आपण काहीतरी वाढवू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी सुरुवात करा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू बरोबर यश यायला लागतं. तर बोलता बोलता माझ्या ज्या किचन ट्रॉल्या सगळ्या भांडे बाहेर होते ते पण ठेवले गेले, त्याच्यामधले जे पेपर होते ते टाकून वगैरे छान ट्रॉल्या क्लीन करून झाल्या. आणि
व्हिडिओ पण संपला आहे बोलता बोलता. तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींसोबत. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.